नमस्कार, माझा आवाज या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर मित्रांनो, सध्या केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशन दिल्लीमध्ये चालू आहे। याच दिल्लीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या 4थ्या दिवशी सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून पीक विम्याबद्दल मोठे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। सर, सिर्फ महाराष्ट्र में मैं पूछना चाहती हूँ कि महाराष्ट्र के जो कृषि मंत्री है आज के, उन्होंने ऑन रिकॉर्ड स्टेटमेंट दिया है कि 500 करोड़ रुपया का भ्रष्टाचार फसल बीमा योजना में हुआ है। और उसके बाद भारतीय जनता पार्टी के एक एमएलए है श्री सुरेश धस जी, उन्होंने कहा, करेक्ट किया आपके कृषि मंत्री जी को, कि वो 500 करोड़ नहीं 5000 करोड़ रुपए का दिया है। मैं आपको बड़ी विनम्रता से पूछना चाहती हूँ सर कि क्या आपको इसके बारे में, महाराष्ट्र में जो 2.5 साल से आपकी सरकार थी और आज आपकी सरकार जो है, जो ऑन रिकॉर्ड ये आपका मंत्री भी कह रहा है, आप ही का एमएलए कह रहा है, उन्होंने आपको अवगत किया है क्या कि ये 5000 करोड़ का जो गफला हुआ है फसल बीमा योजना में, जो आप ही के लोग कह रहे हैं, उसके बारे में आप अवगत है, हाँ या ना? और ना हो तो आप इसकी इंक्वायरी लगाएंगे, हाँ या ना? थैंक यू। त्यांच्या माध्यमातून विचारण्यात आलेले आहे की जवळपास 500 ते 5000 कोटी रुपयांचा जो घोटाळा झालेला आहे याबद्दल तुम्हाला माहित आहे का? आणि या वर्षीचा पीक विमा माहित असेल तर तुम्ही याबद्दलची काय ठोस पावले उचलली आहेत? याबद्दल या वर्षीचा 2024 चा पीक विमा मिळणार आहे का? याबद्दलच त्यांनी असे प्रश्न केल्यानंतर शिवराज सिंग चौहान असे पीठासमोर त्यांनी या प्रश्नाला उत्तर देताना त्यांच्याच माध्यमातून काय उत्तर देण्यात आलेले आहे याबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर त्यांच्या माध्यमातून जाणून घेऊया। मुझे तो मैडम भी अवगत करा रही है, कभी 500 करोड़ और कभी 5000 करोड़, ऐसे जुमलों से चीजें नहीं चलती। लेकिन मैं आपके माध्यम से और सदन के माध्यम से भी देश के किसानों को यह बताना चाहता हूं कि अगर कहीं गड़बड़ हुई और वो प्रमाणित हुई तो गड़बड़ करने वाले को कभी छोड़ा नहीं जाएगा। यह हमारी प्रतिबद्धता है। माननीय अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र सरकार ने भी फसल बीमा योजना के क्रियान्वयन में सुधारात्मक कदम भी उठाए हैं और महाराष्ट्र में 80-110 का मॉडल लागू किया गया है। मैं फिर आश्वस्त करता हूं कि अगर कहीं गड़बड़ है तो जांच होगी और प्रमाणित हो गई तो गड़बड़ करने वाले को छोड़ा नहीं जाएगा। यह हमारी सरकार है। पीक विमा याबद्दल बरेच सारे आव्हान, त्याचबरोबर बरेच सारे पावले उचलले गेली होती। याच माध्यमातून या केंद्रीय व राज्याच्या माध्यमातून एक समिती गठीत करण्यात आलेली होती। याबद्दलचा जो काही घोटाळा आहे याबद्दल सर्व निकाल लावण्यासाठी, त्यांचे निकष जाणून घेण्यासाठी, त्यामध्ये तफावत काय आहे का, खरंच घोटाळा झालेला आहे का, याबद्दल एक समिती गठीत करण्यात आलेली होती। या माध्यमातून समिती गठीत केल्यानंतर त्यांच्या माध्यमातून विरोधी पक्ष नेत्यांच्या माध्यमातूनही काही मागणी करण्यात आलेली होती। नेमकी ही पीक विमा योजना बंद करा आणि याच माध्यमातून ज्यांच्या पीक विम्याचे जे काही रक्कम आहे ती नमो शेतकरी व महाडीबीटीच्या मार्फत या राज्य शासनाच्या माध्यमातून व केंद्र शासनाच्या माध्यमातून येणारी रक्कम नमो शेतकरी व पीएम किसान योजनेच्या माध्यमातून किंवा तेलंगणा सरकारने ज्याप्रमाणे पेरणीपूर्व, रब्बी पेरणीपूर्व व किंवा खरीप पेरणीपूर्व ज्याप्रमाणे योजना राबवली जाते, एकरी 12,000 रुपये ते 10,000 रुपयाची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी केलेली होती। याच माध्यमातून त्यावरती काही प्रतिक्रिया आजच्या भाजप सरकारने दिलेली नाही। याबद्दल पीक विमा योजना बंद व्हावी का चालू राहावी याबद्दल तुम्हाला काय वाटते या कमेंटमध्ये अवश्य कळवा। आणि याच माध्यमातून ही पीक विमा योजना 2022, 23 आणि 24चा तर प्रलंबितच आहे। 2022चा अद्याप देखील काही शेतकऱ्यांना मिळालेला नाही आणि 2023चा कुठेतरी आता मिळायला सुरुवात झालेली आहे। याच माध्यमातून ती रक्कम जवळपास 1000 रुपयांच्या खाली रक्कम दिली जात आहे। तर याला पीक विमा हे कुटपत शेतकऱ्यांना ह्या 1000 रुपयांच्या रकमेचा काय फायदा होणार आहे आणि याच माध्यमातून ही पीक विमा योजना बंद व्हावी, याची रक्कम या दुसऱ्या योजनेकडे वळवावी का, याबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे तुम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा। याच माध्यमातून याबद्दलचा अपडेट आज आपण घेण्याचा प्रयत्न केलेलो आहोत। तर मित्रांनो, अशा नवनवीन माहितीची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील। पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहितीसह, तोपर्यंत या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।